तर बुके अनिल जयसिंघानी यांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे। मुंबईच्या गुन्हे शाखेकडून जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। बुके अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। TV9 चे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याशी फोनवरून अनिल जयसिंघानीनं संवाद साधला होता आणि त्यानंतर जयसिंघानी संदर्भात पोलिसांकडून कसून तपास करण्यात आला आणि अखेर गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांची ही अत्यंत मोठी कारवाई। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। जयसिंघानीची मुलगी अनिशा हिला देखील काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता बुके अनिल जयसिंघानी याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। बुके अनिल जयसिंघानी याला आता गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांची ही मोठी आणि महत्त्वाची कामगिरी। गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। तर प्रतिक्रिया दिली त्यावेळेस आपण मुलीच्या प्रकरणासंदर्भात अधिक बोलू शकत नाही कारण तिला कोठडीत त्रास होईल अशी प्रतिक्रिया TV9 मराठीच्या आमचे सहकारी कृष्णा सोनारवाडकर यांच्याशी संवाद साधताना दिली होती आणि त्यानंतर आता अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी, बुके अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी अनिल जयसिंघानी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूया। टोटली बोगस केस किया गया है मेरी बेटी के ऊपर। मैं कुछ भी स्टेटमेंट दूंगा तो अननेसेसरी पुलिस कस्टडी में उसको टॉर्चर होगा। पुलिस कस्टडी से बाहर आने दीजिए ना, सच का सच, दूध का दूध, सब हो जाएगा। ये क्या बोलूं, मेरी आवाज से आपको मालूम पड़ रहा होगा मेरी हेल्थ की हालत। इवनिंग में कॉल कीजिए, मेरी तबीयत भी ठीक नहीं है। ऐसे नहीं है, हर किसी के ऊपर केसेस होते तो तबीयत का हवाला देता है। मेरी एज भी है, तबीयत सचमुच ठीक नहीं है। मैं पेपर्स भेजूंगा, आपसे बात करूंगा शाम को। सब हमारे साथ इनजस्टिस हो रहा है, लेकिन कुदरत देख रही है, भगवान देख रहा है।